त्यामुळे बाळासाहेब आठवतात आज, प्रबोधनकार आठवतात आज. कारण त्यांचं जे आडनाव आहे ठाकरे, त्या आडनावाला कोणीतरी काळिमा फासायला निघालंय. तुमचं आडनाव आडनाव आणि बाकीच्यांचं नाव काय? मी काही कुठल्या मोठ्या कुटुंबातून येत नाही. माझं आडनाव मोठं आहे म्हणून मी इथे तुमच्यासमोर बसलो नाहीये आणि त्यामुळे कुणाच्या पुण्याईवरती मी तिथे तुमच्यासमोर बसलो नाहीये. आई वडिलांची पुण्याई आहे, परंतु मी मोठ्या कुटुंबातून येतो म्हणून मी आज इथे तुमचं प्रतिनिधित्व करत नाहीये. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची ही किमया आहे की आज मी तुमच्यासमोर बसलोय. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही घातली. उद्धव ठाकरेंनी या मुंबईतल्या मध्यमवर्गीय आणि गरीब प्रत्येक मराठी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे. प्रत्येक कोकणी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे. मी मालवणी आहे. उद्धव ठाकरेंनी प्रत्येक मालवणी माणसाला शिवी घातलेली आहे. आपलं राज्य महाराष्ट्र राज्य, या राज्याला फार मोठी परंपरा आहे. म्हणजे सांस्कृतिक आहे, आध्यात्मिक आहे आणि शिवकालीन शौर्याची परंपरा देखील आहे. या सगळ्या परंपरेच्या ज्या गोष्टी आपण करत असतो, त्या परंपरा वेगवेगळ्या नावांशी जोडून आपल्या समोर येत असतात. जर आपण एखाद्या समाजसुधारकाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यात एक नाव अग्रणी आहे. त्यांचं नाव आहे केशव सीताराम ठाकरे. प्रबोधन नावाचं एक नियतकालिक ते प्रसिद्ध करायचे आणि त्या नियतकालिकातून ते समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून त्यांना प्रबोधनकार असं म्हटलं गेलं आणि पुढे ते प्रबोधनकार ठाकरे या नावानेच ओळखले जायला लागले. आता हा जो माणूस होता, प्रचंड अवलिया पद्धतीचा, म्हणजे ज्याला आपण हरहुन्नरी म्हणतो, अष्टपैलू म्हणतो. 64 कला आणि अनेक विद्या ज्याच्या अंगी ठासून भरलेल्या होत्या. म्हणजे अभिनयापासून लेखनात तर ते बाप होतेच होते. लेखणीचे आसू डोळून समाज सुधारण्याचं काम ते एका बाजूला करत होते. असे केशव सीताराम ठाकरे, ज्यांना आपण प्रबोधनकार ठाकरे म्हणतो. मी मुद्दाम वारंवार हे नावांचे उल्लेख तुमच्या समोर करतोय, कारण ठाकरे हे आडनाव तिथून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला सुपरिचित झालं. आता या एवढ्या मोठ्या दैदिप्यमान परंपरेची सुरुवात ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी केली आडनावाची, ते ठाकरे आडनाव पुढे सार्थक ठरवण्याचं काम, जी जबाबदारी, खरं तर शिवधनुष्य होतं ते. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी लीलया पेललं. त्यांचे बंधू, छोटे बंधू श्रीकांत ठाकरे, त्यांनीही पेललं. का, कसं? तर ज्या पद्धतीनं आपण शिवसेना प्रमुखांचा जो कार्यकाल पाहिला आहे आणि त्यात त्यांचं काम पाहिलंय, त्यांचं आयुष्य आपण अगदी कोळून प्यायलेलो आहोत. अनेकांचे, माझ्यासारख्यांचे ते एक श्रद्धास्थान आहेत. महाराष्ट्रातले कित्येक तरुण त्यांना आपल्या वडिलांच्या जागी मानतात. असे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एका बाजूला, श्रीकांत ठाकरे, उर्दूसारख्या भाषेचं अगाध ज्ञान ज्यांना होतं, त्यासोबत त्यांना संगीताचंही अचाट असं ज्ञान होतं. जे बॉलिवूड या महाराष्ट्रात येऊन आपलं पोट भरतंय, किंवा एवढी मोठी चित्रपट सृष्टी जी आहे ती या मुंबईने, महाराष्ट्राने उभी केली. खरं तर दादासाहेब फाळके नावाच्या एका मराठी माणसानंच या बॉलिवूडची पायाभरणी केली. असं असताना मराठी माणूस या बॉलिवूडमध्ये कुठे होता? तर बॉलिवूडमध्ये ज्यांचा प्रभाव होता, त्या सगळ्या पंजाबी मुसलमानांच्या एका मोठ्या पिढीला ज्यांनी आपल्या सुरावटीवर गायला लावलं, नाचवलं, असे ते श्रीकांत ठाकरे. मोहम्मद रफींपासून मन्ना डेंपर्यंत, हेमंत कुमारांपर्यंत सगळ्यांना आपल्या सुरावटींवर गायला लावणारे श्रीकांत ठाकरे एका बाजूला, प्रबोधनकारांचाच वारसा पुढे घेऊन चाललेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एका बाजूला, आणि त्यानंतरची त्यांची पिढी जी काही निपजली, त्यांना हे ठाकरे आडनाव कितपत पेललंय किंवा पेलवलं जातंय याचा विचार करण्याची वेळ वारंवार यापूर्वी आलेली आहे. पण काल ती प्रकर्षाने आली. महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचा एक कार्यक्रम आपण टीव्हीवर पाहतो. एक 2 क्षण विरंगुळा दिवसभराच्या आपल्या धकाधकीच्या जीवनातून, 4 क्षण हसण्याचे, आनंदाचे, म्हणून त्या हास्य जत्रेला आपण प्राधान्य देत आलो. आता तिथे जे काही नाच रे मोरा आणि वाख रे मोरा, आता या सगळ्या यमक जुळवण्याच्या ज्या काही त्यांच्या कला आहेत, म्हणजे समीर चौगुले असो किंवा इतर सगळी मंडळी असो, नाच रे वाख रे, हे तिथले त्या टीव्हीपुरतं मर्यादित आहे हो, त्या सगळ्या हास्य जत्रेपुरतं.
ते जर राजकारणात एका चांगल्या मोठ्या दैदिप्यमान परंपरा असलेल्या घराण्याच्या आडनावाशी जोडायला लागलो आपण. काहींनी जोडलेलं आहे उस्मान वाकरे किंवा उद्ध्वस्त नाचरे अशी काही मोडतोड एका नावाची झालेली आहे. आणि ती जेव्हा होत होती तेव्हा खरोखरच ते किती चीप आहे किंवा किती हलक्या दर्जाचं आहे याची जाणीव ज्यांना खरोखर आई-वडिलांनी संस्कार दिलेत ना, त्यांना होत होती. किमान मला तरी. त्यामुळे मी माझ्या विवेचनांमध्ये मी कधीही उस्मान वाकरे किंवा उद्ध्वस्त नाचरे असा उल्लेख कधी केलेला नाहीये. पण ज्या माणसाबद्दल आपण बोलतोय आज, ज्यांच्या आडनावाला एवढी मोठी परंपरा मी सुरुवात त्या परंपरेने केली. त्या माणसाची बुद्धी ही महाराष्ट्राची हास्य जत्रा लिहिणाऱ्या बरं त्यांच्याबद्दल मला अनादर नाहीये, ते स्क्रिप्ट जे लिहितात त्यांच्याबद्दल. कारण ते प्रचंड हुशार आहेत आणि त्यांच्यासारखं स्क्रिप्ट कोणी लिहू शकत नाही. कारण छोट्या-छोट्या पंचेसमधून ते लोकांना हसवण्याचं काम करतात. त्यामुळे त्यांना नावं ठेवण्याला कुठेही जागा नाही. पण त्यांच्या लेखनाला किंवा त्यांच्या एकंदर त्यांच्या सादरीकरणाला कुणीतरी फॉलो करत-करत स्वतःला महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे किंग समजू लागले असतील आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेपेक्षाही जर बाष्कळ विनोद करण्याचा जर यांनी मक्ताच उचलला असेल आणि त्यांचे पंचेस जे कधीच वाजत नाहीत, जे आपण आजवर अनुभवलंय, हे जर सातत्याने आपल्या पुढे येत असेल तर काय म्हणायचं याला? एका बाजूला प्रबोधनकार ठाकरेंची परंपरा, म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक अनिष्ट प्रथा रूढींवर शब्दांचे आसूड ओढले. त्यांनी यमकं जुळवली, पण ती चांगल्याकरता होती आणि ती प्रसिद्ध झाली होती. देवळाचा धर्म अगदी हिंदुत्व करणाऱ्यांनाही ते पुस्तक वाचल्यानंतर कुठेतरी आपण कुठे चुकतोय का? याची जाणीव होते. असे प्रबोधनकार ठाकरे कुठे? त्यानंतर ज्यांनी हिंदुत्वाचा बाणा या महाराष्ट्रात प्रखररित्या, अगदी ज्वलंतरित्या रुजवला, फुलवला, ते बाळासाहेब ठाकरे कुठे? आणि हे काल आपल्याला दिसलेले उद्धव ठाकरे कुठे? आता या उद्धव ठाकरेंच्या मध्ये वडिलांचं नाव जेव्हा लावलं जातं उद्धव बाळासाहेब ठाकरे, तेव्हा त्यांना लोकं आदराने उद्धवजी वगैरे म्हणतात. आम्ही तो आदर त्यांना देत आलो, कारण त्यांच्या मागे लागलेलं ठाकरे हे आडनाव. पण या आडनावाची खिल्ली उडवण्याचा जो काही प्रकार काल त्यांनी केलाय ना, आता त्यांना यापूर्वी कुणी उद्ध्वस्त वाकरे किंवा ठाकरे, नाचरे असं जे काही म्हणत होते ना, तर ते बरोबर होते किंवा ते चुकत नव्हते असं वाटायला लागले. शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत ज्योती वाघमारे म्हणून. तुम्ही त्यांना ऐकलं असेल, फायर ब्रँड प्रवक्त्या आहेत त्या. त्यांनी बऱ्याचदा या वाकरे, नाचरे वगैरे हे जे काही शब्द आहेत ना, ते वापरले होते. मी जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटलो ना, तेव्हा त्यांना मी एक सूचना केली होती, की हे भलेही सर्वसामान्यांना आवडत असेल, काही लोकांना आवडत असेल, पण त्याच्यामुळे तुमच्या वक्तृत्वाची पातळी कुठेतरी घसरते असं वाटतं. मी एक सूचना केली होती आणि त्यांनी त्यानंतर त्यात बरीच सुधारणा केल्याचं जाणवलं मला. त्यांनी नंतर उद्ध्वस्त, वाकरे-बिकरे हे शब्द वापरणं कमी केलं. बहुधा आता ते वापरत नाहीत. ठाकरे आडनावाबद्दल असलेला जो काही सॉफ्ट कॉर्नर म्हणा किंवा त्यांच्याबद्दल असलेला आदर म्हणा, तो आदर कुणी निर्माण केला? प्रबोधनकारांनी, बाळासाहेबांनी, श्रीकांतजींनी. तो आदर घालवण्याचं काम, तो सगळा त्या आदराला चुना लावण्याचं काम जे आहे ना, ते ही त्यांची पिढी करते. कशावरून? तर काल त्यांनी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही तुमच्या महानगरपालिका निवडणुकीचा वचननामा जाहीर करायला बसलेला आहात आणि तिथे तुम्ही भैसाटल्यासारखं कुठल्याही फालतू गोष्टींवरती कोट्या करणं. त्यांनी जी कोटी केली होती ना, त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला, की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे समोर बसलेले असल्यामुळं दोन्ही ठाकरेंना प्रश्न आहे, की अमुक-अमुक झालं तर तमुक-तमुक काय? आता 2 ठाकरे बसलेत, 2 ठाकरेंना हा प्रश्न विचारलाय पत्रकारांनी. याचा अर्थ असा होतो, की आम्हाला दोन्ही ठाकरेंकडून उत्तर अपेक्षित आहे. मग तुम्ही ते टर्न बाय टर्न द्या, आधी यांनी द्या किंवा त्यांनी द्या, कुणीही द्या. तुम्ही तुमचं ठरवा कुणी आधी बोलायचं. एका माईकवर 2-2 जण कसे, जे द्वयर्थी संवादाचे बादशाह दादा कोंडके होते आणि दादा कोंडकेंच्या या एकंदर शैलीवरून मी याच उद्धवजींवर मागे एकदा एक व्हिडिओ केला होता. धक्का मत मारो ना. हे धक्का पुरुष म्हणून प्रसिद्ध झाले होते तेव्हा.
तेव्हा काही मंडळी प्रचंड चवताळली होती. दुसरा बोलतो तेव्हा त्याचं तोंड दिसतं. हे बोलतात, यांचं तोंड कोण धरायला जाणार? असे हे उद्ध्वस्त वाकरे, नाही का? यांनी काय केलं काल? साटम, ते अमित साटम, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष, त्यांच्याबद्दल कोणीतरी प्रश्न विचारला पत्रकारांनी. पदाधिकारी नाही, मुंबई अध्यक्ष बोलतायत. चाटम चाटम नाही काय मला ऐकायला नाही आलं. माईक घे ना जरा. चाटम आता साटम हा जो उल्लेख झाला त्यावेळेला यांनी कोण चाटम चाटम काय तुम्हाला ध्वनित करायचं होतं यातून चाटम चाटम म्हणून? तुम्ही साटम नावाच्या त्या अमित, जो कोणी आहे अंधेरीचा अमित, त्याचा अपमान करताय? की साटम आडनाव जिथं बिलॉंग करतं ना, ज्या भूप्रदेशाला, त्या मालवणाचा अपमान करताय तुम्ही. नंदू साटम शिवसेनेचे महापौर होऊन गेले. या मुंबईचे महापौर होते नंदू साटम, शिवसैनिक होते वरळीतले. बाळासाहेबही त्याला आदराने, काय रे नंदू, त्याच्या आडनावरून कधी त्यांनी असं हिणवलं नव्हतं. आणि हिणवण्यासारखं आडनाव नाहीच आहे मुळात. वाघमारे, तीरमारे, आणखीन बरेच काही असे चोरमारे असतात की जिथे कुठेतरी एक संधी मिळते लोकांना चिडवण्याची. साटम या आडनावात काय दिसतं तुम्हाला? तर सा काढून चा लावणं ही बुद्धी किती खालच्या पातळीची आहे, हेच काल दाखवून दिलं त्यांनी. म्हणजे यांच्या आडनावामागे जी काही परंपरा आहे, ती परंपरा किती लयाला गेली आहे, किंवा त्या परंपरेमध्ये जी काही ताकद होती, जी काही महत्ता होती, ती लयाला गेली आहे, हेच त्यांनी काल दाखवून दिलं. म्हणजे तुम्ही आज ठाकरे हे आडनाव लावण्याच्या लायकीचे उरलेले नाही आहात, हेच तुम्ही कालच्या वर्तनातून दाखवून दिलं. अमित साटम यांना जर तुम्हाला हिणवायचं होतं, तर त्यांच्या इतर मुद्द्यांवर बोलून, किंवा त्यांचे जे काही दावे आहेत ते कसे चुकीचे आहेत, मुंबईचा महापौर खान होणार, हे तुम्ही जर तुम्हाला खोडून काढता येत असेल तर तुम्ही खोडून काढलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमचे प्रतिदावे सादर केले पाहिजेत. तर तसं न करता साटमला चाटम म्हणणं, आणि कोणत्या अर्थानं, किती द्वयर्थी पातळी गाठताय तुम्ही. आणि हे गाठत असताना तुमच्या लक्षात येत नाहीये की जशी ठाकरे या आडनावाला एक गरिमा होती प्रबोधनकारांपासून, तशीच तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक आडनावाला असलेली पार्श्वभूमी तपासा. शिंदे, शेळके, सूर्यवंशी, भोसले, पवार, या प्रत्येक आडनावामागे काहीतरी एक इतिहास आहे, कुठेतरी एक त्याला पूर्वपीठिका आहे. कारण महाराष्ट्र हा उगाच महाराष्ट्र नाहीये. या राज्याला, या भूप्रदेशाला फार मोठा इतिहास आहे, त्याचं गतवैभव आहे, परंपरा आहे, आणि त्यामुळं इथला प्रत्येक नागरिक ज्याचं जे नाव आहे, त्या नावाला एक गरिमा, एक परंपरा आहे. त्यामुळं मी माझ्या आडनावाचा अभिमान बाळगून जेव्हा पुढे जात असतो, तेव्हा दुसऱ्याच्या आडनावाचा अपमान करण्याचा मला कोणी अधिकार दिलेला नाहीये, कोणी मला मोकळीक दिलेली नाहीये, किंवा ती मला मिळालेली नाहीये. जर माझं आडनाव ठाकरे आहे तर मी इतरांचा अपमान करण्याचा मक्ता घेतलेला नाहीये. बाळासाहेब किंवा प्रबोधनकार जे आसूड ओढायचे शब्दांचे, बाळासाहेबांनी अनेक कोट्या केल्या, पण त्या कोट्यांमधून कोणाच्या जिव्हारी लागेल असं ते कधी बोलले नव्हते. कुठल्या जनसमुदायाचा, आणि तो विशेषतः आपल्याच मराठी माणसांचा अपमान होईल असं कधी ते बोलले नव्हते त्यांच्या सभांमधून. ते लांड्यांना लांडाच म्हणायचे, आणि इतरांना जे काही म्हणायचे तेही म्हणायचे. इटालियन बाईसमोर नाचणारी हिजड्यांची फौज, ती कुठे, कशी आणि कशी फोफावत गेली ही फौज, आणि त्या फौजेतले काही शिपाई कसे दुसऱ्यांच्या आडनावाची लावायला बसतात, तेही आपण आज पाहतोय. त्यामुळे बाळासाहेब आठवतात आज, प्रबोधनकार आठवतात आज, कारण त्यांचं जे आडनाव आहे ठाकरे, त्या आडनावाला कोणीतरी काळीमा फासायला निघालंय. तुमचं आडनाव आणि बाकीच्यांचं नाव काय? विचार करा मित्र. साटम या आडनावालाही काहीतरी गरिमा आहे. कोकणातून, मालवणातून आलेला हा गरीब चाकरमानी इथल्या मिल मजदुरांमध्ये रमला, कामाला लागला. अनेक साटम आडनावाचे मी जॉबवर मुकादम पाहिलेत मुंबई महानगरपालिकेमध्ये. एक साटम भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, मुंबईचा प्रदेशाध्यक्ष आहे. त्यापूर्वीचा एक साटम मला आठवतोय, त्याचं नाव नंदू साटम होतं, जो शिवसेनेचा महापौर होता मुंबईचा. मित्र, असे अनेक साटम आहेत जे कोकणातून, मालवणातून मुंबईत आलेत, आणि इमाने इतबारे जगण्याची ही जी काही वारी आहे ना, ती
नित्यनियमाने पायी चालत असतात. आणि अशा या स्वकष्टार्जित कर्तृत्वानं 2 वेळची रोजीरोटी कमावणाऱ्या हजारो साटमांचा अपमान काल उद्धव ठाकरेंनी केलाय. कुणाच्याही नावाचा किंवा आडनावाचा असा अपमान करणं ही त्यांना त्यांच्या आडनावामुळे मिळालेली मक्तेदारी आहे. ठाकरे म्हणजे महाराष्ट्रात आजही आदरानं घेतलं जाणारं नाव आहे. मी दुसऱ्या ठाकरेंबद्दल बोलत नाहीये. ते बिचारे शांत बसले होते. एकाच ठाकरेला हास्य जत्रेच्या कुणीतरी येऊन इंजेक्शन टोचल्यासारखं, बरळल्यासारखं जे काही चाललं होतं त्यांचं. दुसऱ्या ठाकरेंना मात्र हास्य जत्रेतला कुणीतरी येऊन इंजेक्शन टोचलंय, एखाद्या टुकार पंच. त्यानंतर घोडा कसा खिंकाळतो तसं खिंकाळणं सुरू होतं. काही फालतू जोक्स, फालतू पंच आणि त्यातूनच उद्भवलेला हा एक त्यांनी केलेला केविलवाणा प्रयत्न, कोण चाटम. तर कोण चाटम हे जे काही विचारलंय त्यांनी ना, त्यांना उत्तर मुंबई महाराष्ट्रातले साटमच देतील. हजारो लोक आहेत मुंबईत, त्यांचे हजारो मतं आहेत आणि या हजारो मतांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. त्यांचे अनेक मित्र आहेत. आपल्या मित्राला जर कोणी असं हिणवलं त्याच्या आडनावावरून, तर त्याच्या मित्राला राग येतोच येतो. असा राग आलेला प्रत्येक मराठी माणूस आज साटम या आडनावावरून उद्धव ठाकरेंनी एवढी खालची पातळी गाठून हिणवलेलं आहे. उद्या आणखीन कुठल्या तरी आडनावावरून हिणवतील. कारण यांनी मक्ता घेतलाय. यांचं आडनाव ठाकरे आहे ना. यांना लायसन्स मिळालंय दुसऱ्यांच्या आडनावाची अशी चिरफाड करायची. त्यांना हिणवायचं. अगदी खालच्या दर्जाला जाऊन हिणवायचं. त्यामुळे लक्षात ठेवा मित्र, हा जो काही अपमान झालाय ना, तो कोकणी मालवणी माणसाचा अपमान झालेला आहे. मराठी माणसाचा अपमान झालेला आहे. आणि हेच लोक जे आहेत ना, ती मराठी माणसा जागा हो रात्र वैऱ्याची आहे, असं जे सांगत सुटतायत, त्यावर मी तर म्हणेन की मालवणी माणसा जागा हो, रात्र चाटरेंची आहे, वाकरेंची आहे, उद्ध्वस्त वाकरेंची. मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या अस्मितेवर कुणीतरी अशा पद्धतीच्या कोट्या करू पाहतं ना, तेव्हा एकतर त्याला प्रचंड माज चढलेला आहे हे लक्षात येतं, किंवा त्याला त्याचा अंत जवळ आलेला स्पष्ट दिसतोय आणि त्यातून सैरभैर झालेला माणूस जे तोंडाला येईल ते बरळतो ना, तेच हे सगळं कालचं चाटम प्रकरण होतं. आता याच्यावर मला जे वाटलं ना, ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. पण एक नक्की या महाराष्ट्रातले जेवढे साटम बंधू भगिनी आहेत ना, ते चवताळून उठलेले असतील आणि याचा फटका या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंना कसा बसतो हेच बघायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? एकंदर या सगळ्या अशा आडनावावरून जी काही हिनवा-हिनवी, चिडवा-चिडवी सुरू आहे ना, एका महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण आपल्या घराण्याची, आपल्या आडनावाची जी काही गरिमा आहे, जी काही परंपरा आहे ती विसरून इतक्या खालच्या थराला उतरतोय, याचं भान ज्यांना राहत नाही, आपण म्हणजे हास्य जत्रेतले समीर चौगुले आहोत की काय असं वाटू लागतं. बिचारा समीर चौगुले आमचा मित्र, तो कित्येक पटीनं यांच्यापेक्षा सरस आहे. महाराष्ट्राला लाभलेला चार्ली चॅप्लिन आहे तो. त्याची ही कॉपी करायला जाणं आणि ती पण अशी दुर्दैवी तोंडावर आपटणं, हा सगळा कालचा प्रकार होता. अर्थात याचे जे काही पडसाद उमटायचे ते उमटतीलच. आपण पाहण्याचं काम करूया. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.